तिकडच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शेजारील वाड्यात वसतिगृह सदृश व्यवस्था आहेच. आपण त्या वाड्याच्या जागेचा वापर या नव्या सभेसाठी करू शकतो. उत्तम. शिवाय त्यामुळे वसतिगृहासही अनायसे पाठिंबा मिळेल. तिथे राहून शिकणाऱ्या मुलींमुळे इतर जणींनाही स्फुरण मिळेल. गोपिकाबाई, ही सभा सुरू करण्याचे मनावर घ्याच तुम्ही. नक्कीच. पण माझा एक असा प्रस्ताव आहे की या सभेच्या अध्यक्षा राहतील सौ रमाबाई रानडे. अगोबाई, मी? अर्थात रमाबाई, तुम्ही तरुण आहात, नव्या पिढीच्या प्रतिनिधी आहात. तेव्हा ज्या मुलींनी शिक्षण घ्यावयास हवे त्या मुली तुमच्या वयाकडे पाहून या सभेकडे नक्की आकृष्ट होतील. रमाबाई, अहो अशा मुलींना आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जवळच्या वाटाल. हो, पण मला काही अशी सभा वगैरे चालवण्याचा अनुभव नाही. रमाबाई, अहो आम्ही सगळे आहोत ना तुमच्या मदतीला. अहो हे एक आव्हान आहे असे समजून ते तुम्ही स्वीकारायलाच हवे. बरे, मान्य आहे मला. फक्त सभेने काय काय करावयाचे त्याचा विचार करण्यासाठी मला थोडासा वेळ द्या. अवश्य. तेव्हा गोपिकाबाईंचा प्रस्ताव माझ्या आणि माधवराव तुमच्या अनुमोदनाने संमत झाला असे समजावयास हरकत नाही. रमाबाई, अभिनंदन. हे आव्हान स्वीकारल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला खचितच यश देईल. आणि आता बरं का, याच आत्मविश्वासाने घिवरांचे घ्या मनावर आणि आमची तोंडे गोड करा. घिवर? भानभटजी इतक्या तातडीने बोलावलेत? हो, माधव घरात नाही आणि या घरात तुम्ही मोठ्या, म्हणून तुमच्या कानावर एक गोष्ट घालणे आवश्यक आहे असे वाटले म्हणून बोलाविले. अगोबाई, भानभटजी असे कोड्यात बोलून जीव घाबरा नका हो करायला लावू. काय झाले? नाही, ही बाब माईच्या कानावर घालण्यासारखी नाहीये का? सध्या तरी नाही. अगोबाई, आता तर माझा जीव घाबरा घुबराच व्हायला लागलाय. काय झाले? काय, त्या श्रीराम रानडेच्या बहिणीस म्हणजे मुक्तास आपण बराच काळ वाड्यावर राहण्याची परवानगी दिली आहे. हो, पण आता त्याचे काय? नाही म्हणजे मुलगी अगदी सालस शालीन आहे. मी तर म्हणते तिच्या सासरकडच्या माणसांचेच नशीब फुटके की त्यांनी हीच माघारी धाडली. ती सरळ आणि सालस आहे हीच चिंताजनक बाब आहे. म्हणजे तुम्ही त्या मुलीवर बारकाईने लक्ष ठेवा. अगोबाई, भानभटजी, म्हणजे त्या पोरीचे पाऊल तर? नाही नाही, ती मुलगी खरंच सरळ आणि साधी आहे, पण आपल्या मोरोबाचे लक्षण काही ठीक नाही. ऋण कसे फेडू इथला रे देवा, ऋण कसे फेडू. पांडू काका, आजी, एक विचारू? विचारा ना. पर विचारायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचंय. सकाळी न्यारीला जी थालीपीठ केली होती ना, वा 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 वा, काय थालीपीठ होती. उभ्या आयुष्यात अशी चव चाकली नव्हती बघा. पर थालीपीठ कशाची होती? भाजणीची वाटत नव्हती. नाही नाही, कालचा ना वरण भात शिल्लक उरला होता आणि बटाट्याची भाजी सुद्धा होती. त्याच्यात थोडस तिखट मीठ टाकलं आणि थोडस लोणी टाकलं.
वा 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 वा, शिळ्या अन्नाचं बी सोनं केलं बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही ताई काकून सुभद्रा काकून सुद्धा मागं टाकलं की. छे छे, हो त्यांचा मान तर खूप मोठा आहे. मी आपली उगाच. नाही, पर तुम्हाला एक विनंती करू का? आमच्या रमावहिनी आल्या ना की त्यांना जरा जेवणातलं शिकवा की. नाही म्हणजे तशा त्यालाही हुशार आहेत, पण जरा भांबवलेले असतात. काय म्हणजे धाकल्या मालकांचा अभ्यासाचं ऐकायचं का घरातल्या बायकांचं जेवणाचं ऐकायचं, या कात्रीत अडकतात आणि भांबवतात बघा. पर त्यांना कुणी प्रेमाने हाताला धरून शिकवलं ना तर तुम्हाला बी मागं टाकून जातील बरं का. खरं तर आमच्या रमावहिनी लई चांगले आहेत. त्यांचंच कौतुक करायला लागलो बघा. बर, तुमचं काय काम होतं? श्रीराम दादा, मी आणि आमचे म्हातारे काका आम्ही वाईहून पुण्यात आलो. दादाचा अजून नोकरीत सुद्धा जम बसायचाय. पैशांची थोडीशी चणचण आहे. घरी बरंच सामान आणायचंय हो. तर तुम्ही थोडी पैशांची मदत. अहो, मी पडलो नोकर माणूस, मी काय मदत करणार तुम्हाला. पर तुम्हाला एक सांगू का, तुम्ही बाळंबटजींशी बोला, ते काहीतरी करतील बघा. लई चांगले आहेत होते. बरं येऊ का? हा, परत थालीपीठ एकदम वा वा वा. बरे असे आहे तर वा वा वा, पैसे हवेत ना? अरे मग मी आहे ना, मी करतो व्यवस्था. एकतर ती दुसऱ्याची पोर, परकी पोर, त्यातून माघारी परत आलेली, पोळलेली. तिच्या बाबतीत असं काही अधिकोणे झालं तर आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे. मी मोरोबावर लक्ष ठेवून आहेच, तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. तरीच मी सांगत होते मोरोबाचे लग्न लावून टाका म्हणून. ते नाहीच जमायचे. मी तुम्हाला जेवढे सांगितले तेवढे करा. मग काय, फक्त प्रश्नच खुंटला. येथे येण्यापूर्वी वाटत होते नव्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे राहणार, सारे काही जुळते की नाही. परंतु त्या मानाने आपली घडी लवकर बसते आहे, नाही रमाबाई? खरेच मी तर अगदी भांबावून गेले होते. स्वयंपाक, घराची जबाबदारी, पै पाहुणे कसे जमणार सारे? अर्थात लोकहितवादी भिडे, त्यांच्या सौ, ही सारी मंडळी येथे होती, त्यामुळे आपली घडी लवकर बसते आहे. त्यांची आपुलकी, जिव्हाळा, मदत करण्याची प्रवृत्ती, या साऱ्यामुळे आपल्याला मोठाच आधार मिळतो आहे. आणि आता बरं का, याच आत्मविश्वासाने घेवरांचे घ्या मनावर आणि आमची तोंडे गोड करा. बरे रमाबाई, एक संधी आली होती. रमाबाई, पुण्यात जाण्याची 3 दिवस सुट्टी आहे, त्याला जोडून 2 दिवस रजा घेतली म्हणजे आठवडाभर पुण्यात मिळेल. मग जाऊया ना? रमाबाई, अहो काय विचारतो आहोत आम्ही, तुमचे लक्ष कुठे आहे? जायचे ना पुण्यास? पुण्यास? अगोबाई कधी? म्हणजे कधी ते सांगा, मी निघायची तयारी करते. नाही रमाबाई, अहो कसल्या विचारात आहात? आले आमच्या ध्यानात. तुमचे सारे लक्ष स्वयंपाकाच्या कुठल्या तरी गोष्टीत असेल, होय ना? चला. काय झाली ताई काकू? नाही असे तातडी नाहीये असा निरोप धाडलात? काम तसेच आहे म्हणून बोलावले. हो पण झाले काय? मी जे काही सांगतेय ते नीट कान देऊ ऐक मोरोबा. हो पण नेमके झाले झाले काही नाही.
पण विपरीत काही घडू नये म्हणून बोलावले आहे तूस. म्हणजे मला असे कळले आहे की तुझे त्या मुक्तेकडे जरा जास्तच लक्ष आहे. काय मोरोबा, चेहऱ्यावर हा आश्चर्याचा भाव आणू नकोस. ताई काकू हे मी बघ, ती मुलगी सालस आहे, परिस्थितीने गांजलेली आहे. सासरच्यांनी काहीतरी खुसपट काढून तिला माघारी पाठवली आहे, तरी सुद्धा ती कोणाची तरी बायको आहे हे ध्यानात असू देत. तर तिच्या ह्या परिस्थितीचा आपण फायदा घेऊ असा विचार करत असशील तर तो डोक्यातून काढून टाक. ताई काकू माझ्या मनात हे असले काही आहे तुम्हा सांगणाऱ्याने साफ चुकीचे सांगितलेले आहे. अहो केवळ काल मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो तेव्हा समोर उभी होती म्हणून तोंड देखल्या विचारपूस केली इतकंच. पण त्यावरनं तुम्ही सारे एवढं सांगणार आहात तर ते देखील नाही करणार मी. आता काय करायचंय आणि काय नाही करायचे हे तुझे तू ठरव. रानड्यांच्या घराण्यातील वडील या नात्याने तुला बजावत आहे. भलते सलते खपवून घेतले जाणार नाही. कोल्हापूरचे खटले मोडलेले आहेत, तेव्हा हातास काम, डोक्यावर छप्पर आणि मान मरातब इथेच आहे हे ध्यानी असू देत. तसा तू सुज्ञ आहेस, तरीही स्पष्ट फोड करून सांगितले. आता याचे गांभीर्य लक्षात ठेव म्हणजे झाले. मुक्ताने कागाळी केली होय माझी, पाहतोच. आता असे काहीतरी करतो की मला नाही तिलाच बाहेर काढाल तुम्ही. ती एकदा बाहेर पडली म्हणजे कोड अडवणार मला. ते आहे म्हणून एवढे आख्यान लावलेत, पण मीही मोरोबा आहे म्हटलं. नाही नाही अरे नाही का, तू लय मोठी गडबड केलेली आहेस. अरे नाही मला चालायचं नाही, मी अजिबात लबाडी खपून घेणार नाही सांगून ठेवतोय. अरे पण मी लबाडी केलीच नाही तर उगीच कशाला मला बोलतोस. मी काय लबाडी केली ते तर सांग ना. अरे मग तेच ध्यानात येत नाही माझ्या, कसं सांगायचं. नाही येत ना ध्यानात. अरे पण तू लबाडी केली ना, मी तू लबाडी केलेली आहे. अरे, अरे, अरे. मला सांगू नको. सखा दादा, मालक काय झाले, काय चालले आहे, कशावरून वाद चालले आहेत? मला हा सखा उगीच मला लबाडी केली म्हणून म्हणतोय, आणि लबाडी काय केली ते सांगू शकत नाही. नाही नाही मालक, उगीच नाही बोललो. मग? खोटं बोललो तर देव धोत्रीत मारल माझ्या. उगीच काय बोलतोय, यानं लबाडी केली मालक. अरे पण काय काय तेच सांगता येत नाही मला. रमाबाई, फारच इंटरेस्टिंग विषय दिसतो आहे, तुम्हीच सोडवा आता. सखा काका, अहो नक्की काय झालंय ते नीट सांगा पाहू. काय झालं वहिनीबाई, आम्ही गेलतो मंडईत. ते भाज्या बिज्या घेऊन झालं, ते नंतर आम्ही गेलो फळवाल्याकडं. तसं यानं विचारलं केळी कशी. केळीवाला म्हणला आण्याला डझन. हे म्हणला दे. त्यानं केळी दिली, एवढ्यात याला पेरू दिसले. वहिनी बाय, काय एक एक पेरू, पिवळा थमक, भेंदरी अशाचा पिकलेला. म्या तर त्यांच्याकडे बघतच राहिलो. तसा येऊ म्हणला, सखा दादा पेरू चांगले दिसतात, घेऊया का. मग म्या म्हणलं वय वय चांगलंच आहेत की पेरू, घेऊया. वहिनी बायला लय आवडत्यात आणि मालकासने बी आवडत्यात. म्हणलं घे. मग ह्यो म्हणला कसे दिले पेरू. त्यो म्हणला आण्याला 2 डझन. ह्यो म्हणला मला मग आपण पेरूच घेऊया. आणि यानं केळी दिली आणि पेरू घेतले. अहो मग झाले की. पण फळवाला पेरूचे पैसे मागायला लागला. अगो बाई, आता मी केळ्यांच्या बदल्यात जर पेरू घेतले तर त्याचे पैसे कसले द्यायचे. अहो यांचेही बरोबरच आहे. मग बघितलेस, आता मी केळ्यांच्या बदलात पेरू घेतले तर ते पैसे कसले द्यायचे. उगीच मला बोल लावतोय ते. चल चल आता स्वयंपाकास उशीर होतोय. विनायक भाऊ थांबा. सखा दादा, तुम्हाला खरेच वाटतं का यांनी लबाडी केली म्हणून? होय होय आबा भाऊ, मला खरंच वाटतं यानं लबाडी केली. पण ती कशी आणि काय तेच सांगता येईना मला. अहो आबा भाऊजी, यांनी केळ्यांच्या बदल्यात पेरू घेतले ना, मग केळी 1 आणा 1 डझन आणि पेरू 2 डझनांचा 1 आणा. अहो मग 1 डझन केळ्यांच्या बदल्यात 2 डझन पेरू घेतले यांनी. हा हिशोब अगदी बरोबर आहे. ते बरोबर आहे, पण
एका प्रश्नाच्या उत्तरावरून लगेच कळेल की लबाडी केली आहे की नाही. विनायक भाऊ, मला सांगा, केळी घेताना केळ्यांचे पैसे तुम्ही दिले होते? नाही. येस लबाडी. बनी साहेब, हे माझ्या लक्षातच आले नाही. लक्षात आलं नाही तुझ्या? लक्षात आलं नाही? लक्षात आलं नाही? आता तुझ्या जलंबर लक्षात राहील असं शिकवतो तुला मी. विनू भाऊ, खरोखरच तुम्ही लबाडी केलीत. आधी सखा काकांना चुकलो म्हणून सांगा आणि त्या फळवाल्याचे पैसे देऊन या बघू. चुकलो. पाया पण चुकलो परत करशील अशी लबाडी? आसवल्या माकडा म्हणू तुला? नाही, बोकाच बोलतो. चल चल पैसे द्यायला चल. वहिनी, हेच तांदूळ हवे होते ना? रमा वहिनी, अहो अजूनही घिवरांच्याच विचारात आहात की काय? आबा भाऊजी, अहो मला तर अगदी ब्रह्मांडच आठवते आहे. आता गोपिकाबाईंसारख्या वडीलधाऱ्यांनीच सांगितले, माझा तर निरुपायच झाला आहे अगदी. म्हणजे तुम्ही खरोखरच घिवराचा घाट घालणार की काय? हो, मग मी तरी काय करू? गोपिकाबाईंनी सांगितल्यावर मी त्यांना नाही थोडीच म्हणणार होते. तेही बरोबर आहे. त्यांचे जर ऐकले नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल. छान. आता हे सारे असे सांगून तुम्ही माझ्यावर आणखी दडपण आणणार आहात की मदत करणार आहात मला? मदतच. अहो दुसरे काय करू शकतो का मी? काय सका दादा? वय वय, आम्ही बी आहोत की. चला आपण पण मदत करू. चला स्वयंपाक चला. वहिनी, अहो हसता काय? आबा भाऊजी, अहो हे पहा ना, या पुस्तकात सांगितलीये तशी तार येते का ते पाहते मी, पण कधीपासून मेली ती तारच येईना. काय करू मी आता? आणि अहो हे घिवर पात्रही नेमले जात नाहीये नीट. तुम्ही सांगा आता मी काय करू? अहो मी काय म्हणतो, तुम्ही कशा पाहिजे एवढा त्रास करून घेताय? हे रासाळ्या, काय पाणी आणण्यामध्ये येळ काढतोय? ठेव तिकडं आणि करून दे की त्यांना तार काढून दे. आता महाराजाकडे होता का मला, त्याला समजा येतंय. करके बघत राहिलंय बघाच. त्यांना येत असते तर काय हवे होते? आणि नको, हे उगाच काहीतरी करायला जातील आणि फसले तर वरून तुम्हीच ओरडाल त्यांना आणखी. मला मात्र गोपिकाबाई अगदी रागे भरतील. मी काय करू आता आबा भाऊजी? वहिनी, अहो तुम्ही मला काय विचारताय काय करू म्हणून? तुम्हीच मला मदत करा हे घिवर पात्र लिंपण्यात. कप्पळ माझे.